आत घ्या बडबडी जरा जेवण आत घ्या. निवडणूक ही उद्या आहे आणि आज इथं संपूर्ण लगबग इथं भोसरी येथील मैदानावरती हे निवडणूक अधिकारी इथं सगळं साहित्य वाटपाचं काम चालू आहे आणि आपल्या समोर आहेत विजय कुमार मदगे यांच्याशी आपण बातचीत करणार. काय सांगाल, किती बसेस पिंपरी चिंचवड सुटणार आहेत? सध्या पुणे कॉर्पोरेशन आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन यांची महापालिकेची नगरसेवकाची निवडणूक होत आहे. त्या निमित्ताने एकूण पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी 1056 बसेस पुरवण्यात येत आहेत. त्या कामी पिंपरी चिंचवडसाठी 414 बसेस पुरवण्यात येत आहेत. त्या नियोजनासाठी मला कबड्डी मैदान येथे नियोजनासाठी काम देण्यात आलेले आहे. या कबड्डी मैदान येथे एकूण 52 बसेस पुरवण्यात आलेल्या आहेत. ह्या 52 बसेस सकाळी येथे 6:30 पासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्या 52 बसेस मध्ये सुपरवायझर, ड्रायव्हर हे सकाळीच आपल्या कामानिमित्त इथं मतदानाच्या पेट्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि आतापर्यंत जवळजवळ 20 बसेस मतदान केंद्रावर मार्गस्थ झालेले आहेत. काय सांगाल तुम्ही, एका बसमध्ये किती लोक असतात, कशा कशा प्रकारचं नियोजन, म्हणजे कुठल्या साईडचे लोक असतात? साधारण एकूण 52 बसेस पैकी 40 मोठ्या बसेस आहेत आणि 12 छोट्या बसेस आहेत. ज्या ठिकाणी कमी जागा आहे आतमध्ये शाळेसाठी जाण्यासाठी, त्यासाठी मिनी बसेस वापरण्यात आलेल्या आहेत 12. आणि त्यामध्ये एका ह्याच्यात कमी छोट्या ह्याच्यामध्ये 3 ते 4 मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रामध्ये मला वाटतं 5 ते 6 लोक आहेत. म्हणजे एका बसेसमध्ये 25 लोक जात आहेत आणि मोठ्या बसेसमध्ये 6 ते 7 मतदान केंद्र आहेत. म्हणजे जवळ 35 ते 40 लोक त्यामध्ये जात आहेत आणि त्यांचे मतदान साहित्य आणि केंद्र. साहित्याबरोबरच कुठली जबाबदारी असते, अशी लोक त्यामध्ये असतात? यामध्ये त्या प्रत्येक बसमध्ये प्रवासी असतात, त्याच्यामध्ये सेक्टर ऑफिसर असतो आणि प्रत्येकाचे पोलिंगचे साहित्य नेणे त्यासाठी पण PMPL चे लोक मदत करत आहेत. त्यांना कोणत्या बसेसमध्ये जायचं, कोणत्या शाळेवर जायचं यासाठी पण आमचे सुपरवायझर ठेवलेले आहेत, ते पण त्यांना मदत करत आहेत. आणि अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे हे काम आतापर्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे. यांनी सांगितलं की आतापर्यंत या ठिकाणी 52 बस जाणार आहेत आणि 52 बस मधल्या जवळजवळ 20 ते 22 बस येथून प्रस्थान केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज सुरू आहे. रोहित खरगे, थारा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड. ची निवडणूक ही उद्या आहे आणि आज इथं संपूर्ण लगबग इथं भोसरी येथील मैदानावरती हे निवडणूक अधिकारी इथं सगळं साहित्य वाटपाचं काम चालू आहे आणि आपल्या समोर आहेत विजय कुमार मदगे यांच्याशी आपण बातचीत करणार. काय सांगाल, किती बसेस पिंपरी चिंचवड सुटणार आहेत? सध्या पुणे कॉर्पोरेशन आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन यांची महापालिकेची नगरसेवकाची निवडणूक होत आहे. त्या निमित्ताने एकूण पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी 1056 बसेस पुरवण्यात येत आहेत. त्या कामी पिंपरी चिंचवडसाठी 414 बसेस पुरवण्यात येत आहेत. त्या नियोजनासाठी मला कबड्डी मैदान येथे नियोजनासाठी काम देण्यात आलेले आहे. या कबड्डी मैदान येथे एकूण 52 बसेस पुरवण्यात आलेल्या आहेत. ह्या 52 बसेस सकाळी येथे 6:30 पासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्या 52 बसेस मध्ये सुपरवायझर, ड्रायव्हर हे सकाळीच आपल्या कामानिमित्त इथं मतदानाच्या पेट्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि आतापर्यंत जवळजवळ 20 बसेस मतदान केंद्रावर मार्गस्थ झालेले आहेत. काय सांगाल तुम्ही, एका बसमध्ये किती लोक असतात, कशा कशा प्रकारचं नियोजन, म्हणजे कुठल्या साईडचे लोक असतात? साधारण एकूण 52 बसेस पैकी 40 मोठ्या बसेस आहेत आणि 12 छोट्या बसेस आहेत. ज्या ठिकाणी कमी जागा आहे आतमध्ये शाळेसाठी जाण्यासाठी, त्यासाठी मिनी बसेस वापरण्यात आलेल्या आहेत 12. आणि त्यामध्ये एका ह्याच्यात कमी छोट्या ह्याच्यामध्ये 3 ते 4 मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रामध्ये मला वाटतं 5 ते 6 लोक आहेत. म्हणजे एका बसेसमध्ये 25 लोक जात आहेत आणि मोठ्या बसेसमध्ये 6 ते 7 मतदान केंद्र आहेत. म्हणजे जवळ 35 ते 40 लोक त्यामध्ये जात आहेत आणि त्यांचे मतदान साहित्य आणि केंद्र. साहित्याबरोबरच कुठली जबाबदारी असते, अशी लोक त्यामध्ये असतात? यामध्ये त्या प्रत्येक बसमध्ये प्रवासी असतात, त्याच्यामध्ये सेक्टर ऑफिसर असतो आणि प्रत्येकाचे पोलिंगचे साहित्य नेणे
त्यासाठी पण PMPL चे लोक मदत करत आहेत. त्यांना कोणत्या बसेसमध्ये जायचं, कोणत्या शाळेवर जायचं यासाठी पण आमचे सुपरवायझर ठेवलेले आहेत, ते पण त्यांना मदत करत आहेत. आणि अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे हे काम आतापर्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे. यांनी सांगितलं की आतापर्यंत या ठिकाणी 52 बस जाणार आहेत आणि 52 बस मधल्या जवळजवळ 20 ते 22 बस येथून प्रस्थान केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज सुरू आहे. रोहित खरगे, थरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.